अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची बैठक सुरू आहे। सह्याद्री अतिथीगृहावर या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे। शहांची भेट घेऊन फडणवीस वर्ध्याकडे रवाना झालेले आहेत। तर आता अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये 15 मिनिटांपासून चर्चा सुरू असल्याचे कळतंय। रायगड पालकमंत्री पदाबाबत ही चर्चेची शक्यता वर्तवली जाते। मुंबई सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची ही बैठक सुरू आहे। गेल्या 15 मिनिटांपासून दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा सुरू असल्याचे कळतंय। मुख्यमंत्री फडणवीस शहांची भेट घेऊन आता वर्ध्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। आणि या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मनोज, फडणवीस आता ही बैठक आवरून वर्ध्याकडे रवाना झालेले आहेत आणि आता एकनाथ शिंदे आणि अमित शहांची बैठक सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होणार आहे असं कळतंय। अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री जे आहेत ते विमानतळाकडे रवाना झालेले आहेत। तिथे जेव्हा अमित शहा जातील तिथे सुद्धा त्यांची भेट होईल आणि नंतर वर्ध्याकडे रवाना होतील। तत्पूर्वी मात्र आता सह्याद्री अतिथीगृह जे आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात बैठक होत असल्याची माहिती मिळते आहे। कारण एकनाथ शिंदे जे आहेत ते आपल्या पक्षाच्या बाबतीत आणि भाजपाकडून जे नेते आहेत महाराष्ट्रातले त्या नेत्यांच्या संदर्भातली जी काही नाराजी आहे ती सुद्धा व्यक्त करण्याची शक्यता आहे। विशेषतः पालकमंत्री पदावरून या संदर्भात ते बोलण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर विकास निधीच्या संदर्भात म्हणजे जे शिवसेना शिंदे गटाचे जे मंत्री आहेत त्यांचा जे विकास निधीचा प्रश्न आहे तो लवकर सुटत नाही आहे। त्यामुळे या गोष्टीवर सुद्धा या ठिकाणी चर्चा होण्याची शक्यता आहे। गेल्या 10 ते 15 मिनिटापासून ही बैठक सुरू आहे। अजून 5 ते 10 मिनिटं ही बैठक चालेल आणि त्यानंतर अमित शहा जे आहेत ते रवाना होणार आहेत आणि शिंदेसुद्धा आपल्या ज्या पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत त्याच्यासाठी रवाना होतील। मनोज, या ठिकाणी इतरही काही शिवसेनेचे नेते मंडळी आल्याचं दिसतंय का? नाही, या ठिकाणी फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेच आहेत, कुणीही नेते सोबत नाही आहेत। कारण गृहमंत्र्यांनी फक्त एकनाथ शिंदे यांनाच वेळ दिलेली होती आणि त्या अनुषंगाने ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते आहे। शिवसेनेचे कुठलेही नेते या ठिकाणी नाही आहेत आणि एकनाथ शिंदे हे एकटेच या ठिकाणी जे अमित शहा आहेत त्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। नक्कीच धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।